सकाळी उठल्या उठल्या फ्रेंड्स एका पोराच्या हातात एक गाडी आणि त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज सकाळीच मस्तपैकी जाऊन मी आणलंय चिकन. ओके. आणि पूजा 101 किलो 80 ग्रामची कोंबडी होती, 800 ग्राम झाली. 1200चं त्याचं हे आलंय, चिकन आलंय. ठीक आहे. आणि माझ्यासाठी मी येता येता जस्ट काही असं स्नॅक आणलंय. वडापाव कोण खाणार आहे माझ्यासोबत? तो आम्हाला एकलाच खावं लागेल. बाकी मी काय बोलतो पूजा, त्या दिवशी बोलेल ना हिरवंवालं चिकन बनवलं माझ बनवशील. चला तर लेट सी पूजा हिरवंवालं चिकन कसं बनवते आणि ते कसं टेस्ट करते. ओके. कारण की मी खूप अगोदर खाल्लं होतं, खूप अगोदर. त्या अगोदर चॉकलेटी समोसा आणि वडापाव सोबत खावा, पण हिरवी चटणी आणि मिरची. काय लहान पोरांसाठी नाहीये ते. पण मला एक समजत नाही, या मिरच्या तिखट नसतात, तसे लोक भाजतात कशाला? म्हणजे मिरचीचं वैशिष्ट्य काय? मिरची का खातो माणूस? तिखट लागावा. या असल्यावाल्या मिरच्या तळून उपयोग काय? 10 खाल्ल्या तरी तिखट नसतात या. म्हणून या वडापाव स्पेसिफिक जेव्हा आपण प्रॉपर महाराष्ट्रीयन दुकानावरून घेतो ना, तिकडची मिरची चटणी वडा सुपर असतं. बट आता सध्या का सकाळी काय ओपन नव्हतं, म्हणून जो ऑप्शन होता तिथून मी घेऊन आलो. हा फ्रेंड्स, बुगूची गाडी बघा. हा, आणि हे स्टेअरिंग बघा, स्टेअरिंग वाला रिमोट दाखव, चालून दाखव. हो, पाठी घे आता. बघा हे सगळं शिकते ती. अजून काय काय व्हरायटीज काय करत होती ती. ह्याला आतमध्ये ठेवलेलं कबडच्या आणि आतल्या आत असं पळवायचं बघत होती, वरून खाली हे ते खुर्चीवरून. मला हवाय तिने तेच मोटर स्किल्स. काय स्कल आहे बेटा, स्कल. ते जाऊ दे ना, ते ड्रॉइंग आहे. कशी होती हा? छान होती. असं सगळं बघून नाही करायचं बेटा डॅडाचं. ओके. ते डोके साईडला कर. आता त्या हाताला मिरची आहे, तर सांभाळून डोळ्याच्या इथं लागू द्यायचा नाही. आलं लक्षात? घे अजून थोडी मिरची, थोडीशी मिरची घे. तुला तिखट लागते? ओके, मग तसंच खाणार आहे. आणि ते पण हाफच खायचं, पूर्ण नाही खायचं तू वडापाव. ओके. काल ते आपले सरकारच ना, तिथे मी ॲड्रेस चेंजसाठी अप्लाय करून आलोय पूजाच्या बेसिसवरती, आहे ना, रिलेशनशिपवरती. तर मी विचार करतोय फोटो पण चेंज करतो, कारण की आधार कार्डवरती जो माझा फोटो आहे तो प्रॉपर असं एखाद्यानं खरं, आता जाऊ द्या तो नको तो शब्द बोलायला, बट तसंच आहे. तर मला तो चेंज करून टाकायचा आहे. आणि मग आपण त्यांना चार्जेस पहिलाच पे केलेत, मग त्यातच तो करेल ना. अजून त्यांनी अप्लाय केलं नाही वाटतं ते. ठीक आहे, मी आज त्यांच्याशी बोलून घेतो आणि बोलतो की मला बोलवा. तसं पण माझं थंब लागलं तिथं, मला जावंच लागेल. जाऊन फोटो पण चेंज करतो आणि आधार कार्डवरचा फोटो आणि ॲड्रेस पण आपला. बाकी ते चिकनची तयारी चांगली आहे, पेपर टाक. मला बोलली ती, तुला नाही. हे आता हिरोवाला हे जाणार आहे. नाही, हिरवं नाही आहे. मग रस्सा बनवते. मग त्याच्यानंतर हिरवापणा नंतर ऍड होणार. हिरवापणा डायरेक्ट टाकणार आहे. मासच्या चिकन मध्ये काय फक्त रस्साच बनणार आहे?
का हमेशा सारखं फ्राय पण होईल थोडंसं. नाही नाही होणार आहे. ग्रेव्ही आणि हिरवं सुक्कामध्ये, हिरवं सुक्कामध्ये बनवलं. हो मग कालवणात हिरवा नाही बनत रे. जे पण आहे मला हिरवा चिकन खायचं आहे. तेल बिल एकदम भरभरून टाका भाई. मला तर्री बिरी आलेलं पाहिजे मस्तपैकी असं जाड जाड मसालावाला. हा हे बघा ही घंटी तोडून पण टाकली बुगुनी. ही कशाची होती? होय. अरे चालू आहे. का तोडलं बेटा ते? चालू आहे ते. मग कोण म्हटलं तुटलं? मग ते इथं पडले तुटून. ते साईडला ठेवलं. बाय द वे काल मी कुठून घेतलं योगर्ट? स्टार बाजार मधून. तर ते योगर्ट पण आज आता उद्या खाईल. बाकी तर चिकनची चव कधी भेटणार आहे काय माहिती, किती टाइम लागेल. आणि त्यासोबत काय बनतंय? भाकरी भात. भात तर झालाय, भाकरी. इथे कालचा ब्लॉग अपलोड होतोय तितक्यात मला आवाज आलाय आतून पूजाचा की मी हिरवं चिकन बनवायला केलंय चालू. तर मला आज तेच बघायचंय कसं बनवते ते हिरवं चिकन. मी माझ्या स्टाईलने बनवते हा. तुझी स्टाईल म्हणजे वेगळी पद्धत आहे काही? वेगळी पद्धत वगैरे असं काय नाही. म्हणजे मला ज्या गोष्टी आवडतात ते मी जास्त ऍड करते बस. ऍड करते? हा ऍड करते. ओके. काय काय घेतलं त्यासाठी? पहिलं दही टाकते चिकन वरती. थोडासा मीठ, आणि हळद. पाण्याची बादली भरली. अरे यार शिट, माझ्या लक्षातच नाही. फ्रिक. हिला बरं लक्ष की सर. सॉरी सॉरी सॉरी. आता हे खूप तापलं असतं, माझं लक्षात नाही मी चालू करून ठेवून दिलंय. आता डायरेक्ट हे बंद पण नाही करू शकत, नाहीतर वरती गिझर मध्ये ते गरम पाणी जमा राहील. आता हे पूर्ण थंड होईपर्यंत चालूच ठेवावं लागेल, नंतर मग याला बंद करू. आता काय याच्यामध्ये केलं? हळद, मीठ आणि दही हे टाकले आणि त्यात असं हे करून घेतलं, लावून घेतलं सगळं. 5-10 मिनिटं राहील तोपर्यंत हिरव्या चिकनचा खरडा बनवून घेतो. ओके. हे तर आपलं आळणी बनतं इथे. आणि अच्छा, नवीन घेतलेला वापरलास? कशाला? वाटप केलं ना. तर तो जो खरडा बनवायचा आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या मिरची, अद्रक, लसूण ह्या गोष्टी त्या मी तेलात फ्राय करून घेणार आहे. आता आपल्याला स्पायसी जास्त लागतं, सो मी मिरच्या जास्त घेणार आहे. मिनिमम 7-8. वाव. जास्त आहेत. असा घेऊ. उलटा उडेल ते. त्याच्यात पाणी होतं का? मग का रे? म्हणजे वरच्यावरती ओली होती. ठीक आहे, चालतं तेवढं. पण अद्रक अख्खा का जाते त्याच्यामध्ये? पेस्ट करणार आहे ना. अच्छा, पेस्ट करणार आहे. मला वाटलं ह्याच्यातच बनवते की काय अद्रकवालं चिकन. पेस्ट करणार त्याची. कांदे किती जाणार आहेत? त्याच्यासाठी हिरव्यासाठी इकडे रेडी होत आहे आळणी. येस. आणि इकडे हिरव्या चिकनची तयारी. माझी काय हेल्प? नाही काय नाही.
वाटप बिटप काल तयार करून ठेवलं होतं. तर बनवायचंच आहे. काय लावायचंय? हा त्याच्यात टाकायचे गरम मसाले, खडा मसाला, कांदा तोपर्यंत इथे भाजेल. त्याच्यामध्ये आता टाकायची कोथिंबीर, कोथिंबीर टाकायला नो कंजूसी बिकॉज हिरवा चिकन आहे. तर मग पाहिजे. ही फक्त कोथिंबीरची पेस्ट होती. अद्रक, लसूण, मिरची. मला आतून झणझणलं. त्याच्यात मीठ टाकलं. मिरच्या आणि हिरव्या कोथिंबीर. हा बघायचं हे पिवळं चिकन हिरव्यात कसं बदलतंय. चिकन मसाला संपला. अरे देवा. मग आता ऑर्डर करू. थोडासा गरम मसाला आणि थोडा चिकन मसाला. हे ना लगेच तापते ती. अजून काय हिरवं झालं नाही. म्हणजे काय हिरवगार म्हणजे काय हिरवगार होय. प्रॉपर हिरवं दिसलं पाहिजे ना, तसं बोलतो. सगळं गरम पाणी थंड झालं. टाकी आहे. टाकी बऱ्यापैकी वाचली. जेवढं गरम पाणी ते सगळं झालं थंड. एकदा बघू थोडंसं, पण गरम पाणी नाहीच आहे. ठीक आहे, हे कोमट झालंय. आणि ही माझी चुकी आहे. पूर्णपणे चिकन मध्ये लक्ष देत नाही, त्यामुळे ते विसरलो मी. काय बादली ओव्हरफ्लो झाली सगळं थंड पाणी. हा मगाशी गरम पाणी होतं म्हणून नळ चालूच ठेवला ना. हे बघू तरी द्यायचं मला काय आहे आतमध्ये. आत्ताच ठेवलंय ना. पॅक करण्या अगोदर असं काय दिसतंय, थोडं येल्लोइश आणि ग्रीनिश, लाईट ग्रीन कलर. आत्ता ह्याच्यामध्ये अजून काय ऍड करणार आहेस? नाही, आता शिजायला देणार.
ओके, तर बघूया कसं होतंय ते शिजल्यावरती. अरे तू सारखं येते बेटा, हे लावून दे ते लावून दे, टीव्ही रिमोट येतोय ना तुला यूज करता. मग तू लाव ना, तुला येतो ना रिमोट वापरता. कोणतं? मग तो वाला तूच लाव ना. हा नाही सर, चिकन मसाला लागणारच आहे. हो, किती? 1 पॅकेट आणते. चल माझा फोन घे, गुगल पे करायला. मी बाहेर पडीलच त्या अगोदरच इथं ग्रेव्ही तयार झाली बोलते हिरव्या चिकनची. कशी काय इतक्या लवकर बनलं हिरवं चिकन? चिकन शिजायचं आहे, ग्रेव्ही अच्छा. झाली आहे. एकदमच आलं काहीतरी टँगी फ्लेवर, असं वाटते कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा एकसाथ खातोय. बोलले मी माझ्या स्टाईलने बनवलं. मस्त झालं, टँगी टँगी झालंय आणि तिखट पण झालं. मग आता कॅन्सल, चिकन मसाला आणायचा. चिकन मसाला हवाय, त्या दुसऱ्याला हे करायचंय. आणि आज सूप कोण पिते बघा ना, एकटच. काय घालणार तुम्ही दोघं? चाललं आहे. वा 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 वा, टेस्ट कर बेटा, थोडस पी ना, आळणी येते. मी तर टेस्ट करणार माझ्या बायकोच्या हातची. आतलं भारी भारी बनलंय काहीतरी. हो हो, गरमागरम तर अजून असं जिभेला असं वाटतं काचा लागतात. मस्त बनलंय एवढं. बेटा उतर. अच्छा, एलिफंट कुठे? पण एलिफंट कुठे आहे? काय? बिलकुल ना, आपण चिकन मसाला घ्यायला आलो. पकडे चल, नाही तर मग तू थांब इथेस, मी जातो. नंतर संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं तेव्हा मी तुला घेऊन देईल. चल हे पकड, ठीक आहे. पटापट चल, आपल्याला घरी पोहोचायचं लवकर. हे घे पूजुडी. अरे असं नाही आणलं. तसं नव्हतंच तर कुठून आता. मग आपण डीमार्ट मध्ये जाणार आहे तेव्हा घे ना. आणि आता डीमार्टला जाण्याचं टेन्शन नाही, बिकॉज आपल्याकडे एक कार. बट आता प्रॉब्लेम हाय की डीमार्टचे इथे पार्क कुठे करणार? नाही ना, त्यांचं पार्किंग खाली खाली. अरे हो, डीमार्टचं पार्किंग खाली आहे कारचं. राईट, हुशार हुशार. ही काठी कुठून आली रे चिकन मध्ये? तेजपत्त्याची. कशाला? हे सगळं ना एका कपड्यात लपेटत जा आणि ते बॉईल करून ते मग पाणी रस गळून बाहेर टाकत जा. या सगळ्या गोष्टी बाकी कुणालाच लागत नाही, फक्त माझ्याच दाताखाली येतात. हिरवं चिकन रेडी आहे. आणि इथे बनते आता कालवण. हे प्रॉपर हिरवं तर नाही झालंय, पण ऑलिव्ह ग्रीन कलर झालाय. आणि जे दिसतंय पाणी जमा झाले तोंडात. खालून करपलंय का? अरे स्टीलची कढई आहे ना ती, ते लागतं काय नाही. मग तू स्टीलच्या कढईत बनवून चुकी गेली का? देऊ तुला खायला हे? लगेच थांब ना, आंघोळ तरी करू दे आम्हाला. तोपर्यंत तुझं हे कालवण पण रेडी होईल ना. ओके. अरे काय रे, तू हात काढ पहिला. सारखं काय टी शर्ट आणि पॅन्ट नीट करायचे असते. चॉकलेट पहिला आपण दोघं पण आता आंघोळ करून येऊया, मग आपण चिकन खाऊया, मग संध्याकाळी चॉकलेट खाऊया. समजलं? पूजा एका गोष्टीमध्ये नेमकी खुश होते ना. काय किती वेळा आवाज? ग्रीन चिकन. ओहो, पहिला पूजा तू खा, ते जास्त तिखट असेल तर भागायला हे होईल. मी पटकन आता आंघोळ करून येतो आणि मी पण बसतो जेवायला. ऑन द काउंट ऑफ 3. 1 2 3. चालू मी रेडी मस्तपैकी जेवणासाठी. आता वाट बघतोय कधी मला वाढलं जाईल. इथे भाकरी, लिंबू, बाकीचं देते ना. मेन आयटम हिरवं चिकन. पहिले मी हेच खाऊ का? ते कालवण थंड होणार. मग पहिले हेच खाऊ दे मला, नंतर भात आणि कालवण घेणार सेपरेट. कांदा नाही कापला. आणि कसं झालंय ते सांग बरं. मी तिला जबरदस्ती बोलवायला लागला समजायसाठी. पहिला तर विदाउट कांदा लिंबू टेस्ट करूया. जी हवी होती ती टेस्ट भेटली.
जी हवी होती, जी अपेक्षित आहे. पूजा सुपर आहे, मला वाटलं एक नंबर झालाय. चॉकलेट सोड. हे बघ काय बनवलंय मम्माने, हिरवा चिकन. हिला भरवलं ना, कसं होतं बेटा? बेटा मम्माला खाऊ दे ना. तिला काय भरवलं तू? फक्त भाकर भरवली. नाही, स्वतः नाही. लिंबू, भाकरी. वा, पूर्णाच्या पूर्ण पीसच घेऊ. बस कमी आहे ती बॅकग्राऊंड. मस्तपैकी गाव साईड एखाद्या शेतात बसून खाल्ल्याची फील असते ना, अजून भारी असते. सगळं लागतं त्याच्यामध्ये, आंबट, तिखट आणि तो ठसकेदार असा लागणार आहे ना, तो लागतोय प्रॉपर. ती बॉटल कदाचित माझ्या इकडे होती. हा, मी आणली. काय नाही ते, हा ते तू नाही पिऊ शकत. तू हे तर फ्रेंड्स बुकू फक्त पोमोग्रॅनेट ज्यूस पिणार आहे, दुसरं काय नाही, आणि पाणी. ओके, तुला भरव मी थोडंसं भाकराने. कसं बनलंय? टेस्टी आहे ना? हा, आरामात. चिकन विकन खाऊन झालं फ्रेंड्स, मूड एकदम फ्रेश, कारण की मस्त मस्त जेवण पोटात गेलंय. मला आलाय फोन, आरटीओचे जे आपले पेपर इन प्रोसिजर चालू. बाबू हा काय करता? काय, मी फ्रेंडशी बोलतोय बेटा. अरे मम्मा तू मम्मा आहे? हा नाही, तू माझा बेटा आहे. मॅच बघायला सुरुवात करेल मी, तितक्यातच फोन आला की ते आपल्याला पेपर सायन्स साठी तेच येणार होते घरी, पण जिथे आहेत मी म्हटलं मग तुम्ही थांबा तिथं, प्रवास नका करू, मीच येतो तिथे. डीमार्टच्या ते बाजूलाच आहेत पुढे जरासं. तर मी तिथं जाऊन बघतो. आता इथून स्कूटी काढतोय मी जायला, तर इथे बघा डॉगेश भाऊचे आपल्याला गाडीवरती पंजे दिसले, म्हणजे इथे हंटिंग झाली गाडी बिडीवरती वाटतं. आणि ते काचेवरून सटकते पाय वरती गेले. सायन्स माझ्या करून झाल्यात आणि एक आठवड्यात आपल्या घरी आरसी बुक येणं अपेक्षित आहे. आणि त्या एक आठवड्यातच आम्ही पण कुठेतरी बाहेर जाणार आहे, पूजा आणि मी. तर घरी कोण नसेल तर ते बोलले की ते रिटर्न जाईल, मग ते परत थोडी लेंथी प्रोसिजर, परत वेट करावं लागेल. तर यार असं आपलं असं बरोबर काट्यात काटा अडकल्यासारखंच का सिच्युएशन आहे तर समजत नाही. हो द्या, एक आहे तुझ्यातून काही ना काहीतरी शिकायला भेटा. त्यात आता रिटर्न आलो तर ही साखळी हमेशा हालत का असतो तो माझा प्रश्न आहे. हवे तर याला हळवणार नाही. आणि त्याचसोबत मी आर्मी नाईफ ठेवणार आहे गाडीमध्ये.